तर डॉक्टर अजय तावरे हा एका मंत्र्याच्या जवळचा असल्यामुळे कारवाई होत नाही असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। तर तपास सुरू असताना काही नेते राजकीय स्टंट करतायत असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे। मध्ये एखादा प्रकरण असेल की मग त्याच्यामध्ये डॉक्टर बदल करणार, पोलीस अधिकारी आता तेच पिक्चर आठवायला लागले आणि हे सगळे पिक्चर आता आपल्याला दिसत आहेत। एक रक्तगटच बदलत आहेत, जो आरोपी त्याचं रक्त घेत नाहीत हे दुसऱ्याचं रक्त घेतात। हे मी पहिल्या दिवसात सांगतो की रक्तामध्ये फेरफार झाली आणि मला अनेक नेत्यांनी, भाजपचे नेते असतील, काही माझे विरोधक असतील, यांनी म्हटले की दंगेकर हा स्टंट करतो, ड्रामा करतो। पण आता त्यांना माझी ह्याच्यामधनं जे पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामधनं हे त्यांच्या लक्षात आलंय की आपण जे बोललो ते चुकीचं बोललो। आम्ही पुणेकरांसाठी लढतोय, देशातल्या प्रत्येक ही म्हातारे मेलेलं दुःख नाही पण काळ सोकवला नाही पण हे माझं म्हणणं आहे पहिल्यापासून। खरं तर यामध्ये जनतेने जो काही उठाव केला त्यामुळं पोलीस आयुक्तालय असेल, राजकीय नेते असतील, हे सर्व खडबडून जागे झालेले आहेत। याचे खरं धन्यवाद जनतेला दिले पाहिजे। परंतु आता तपास चालू असताना त्यामध्ये जे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतायत, काही लोक स्टंटबाजी करतायत। तुम्हाला जे काही बोलायचं असेल, जे काही तुम्हाला सांगायचं असेल तर तुमच्याकडे पुरावे काही असतील किंवा तुम्हाला कुणावर शंका असेल, निश्चित पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला पाहिजे। अजितदादा का नाही बोलले, मग देवेंद्र काय करतायत, आयुक्त काय करतायत, या अशा उगाच काही प्रश्न विचारून असलेल्या प्रकरणाला वेगळं वळण देऊ नका।